हा बघा टर्न बघा. हो हो हो, एक नंबर एक नंबर एक नंबर. आता पुढे आपले संगमेश्वर लांजा रस्ता कसा आहे हे पाहायला जरा मजा येईल. पेवर ब्लॉक्स, खड्डे, ग्रेवल सर्व इकडे या साईडला आहे. बाकी हा पट्टा मस्त आहे. हा बघा, पाऊस आला पाऊस आला. अरे बाबा थांब ना जरा, एक तास थांबशील जरा. बापरे, बघा कसं दिसतंय बघा ते छाय सगळं. आणि बेकन मग कसं माहिती आहे, फुल ऑन ग्रेव्हल्स आहे, फुल ऑन ग्रेव्हल्स आहेत म्हणून जास्त भीती वाटते. बापरे, रस्त्याची अवस्था बघा इकडे पाली क्रॉस केल्यावर. हे राईस प्लेटमध्ये काय भाजी वगैरे आहे? राईस प्लेटमध्ये भेंडीची भाजी आहे ना, आणि वालाची उसळ आहे. दही आहे, लोणचं आहे, कोशिंबीर आहे, भेंड्याची भाजी आहे. काही नाही. एकदम मस्त वालो के कंबर बिंबर वालो के पाय बी वालो के. तर ओके आहे, म्हणजे वाटलंच नाही प्रवास केला. हां, नमस्कार म्हणजे नमस्कार. तुमचा आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हलग्रामच्या मनापासून स्वागत, म्हणजे अगदीच मन स्वागत आहे. आज तारीख आहे 26 सप्टेंबर आणि आपण निघालो जायला गावी. मी आणि माझी आई आपण दोघंही राईड करतो आहे टुवर्ड्स कोकण, आपल्या गावी लांजाला. हा माझा सेकंड ब्लॉग आहे मुंबई गोवा हायवे अपडेटचा. पहिला होता मुंबई टू चिपळूण, आता आहे चिपळूण टू लांजा. नक्कीच पहिला ब्लॉग चेकआउट करा. बाकी चिपळूण टू संगमेश्वर रस्ता तसा बराच आहे, संगमेश्वर लांजा हे महत्त्वाचं आहे तसं. बाकी आई आज गावी चालली आहे, कारण की आई माझ्याबरोबर मुंबईला होती ऑलमोस्ट 3-4 महिने. कारण आईचं ऑपरेशन, कारण की आईचं डोळ्याचं ऑपरेशन होतं मोतीबिंदूचं, तर एक डोळ्याचं ऑपरेशन करून झालेलं आहे. सेकंड डोळ्याचं डॉक्टर म्हणाले की अजून पिकायचं बाकी आहे, तर अराऊंड 7 ते 8 महिने अजून जात. म्हणजे त्यांनी बोलवलं नेक्स्ट मेमध्ये. तर तेव्हाच आई म्हणाले मी इतका टाईम राहून करू काय ना, त्यापेक्षा मी गावी जाते आणि मंथ ऑफ मेमध्ये येते. तर मी आईला म्हणालो होतो की आपण गाडी घेऊन जाऊया म्हणून, पण ती काय ऐकत नाही. ते बोलतं नाही गाडी नको, आपण बाईक घेऊनच जाऊया. तिला आता बाईकवर एवढी मजा येते ना, तुला काय सांगू. ती झाली आता प्रो पिलियन रायडर. गाडीपेक्षा तिला बाईकवर मजा येते. तर आपण आता क्रॉस करतोय कामते घाट. रस्ता तर एक नंबर आहे, नो डाऊट. भोसले घाटचा, कामते घाटचा, परशुराम घाटाचा रस्ता चांगला आहे. इवन कशेरी घाट, ऑफकोर्स घाट नाही येतो राहायला बोगदा, तो पण चांगला आहे. पुढे निवडी घाटचा पण चांगला आहे. हा टर्न आहे बघा ना, कामतेमध्ये टर्न एक नंबर आहे. हा बघा टर्न बघा, टर्न बघा. हो हो हो, एक नंबर एक नंबर एक नंबर. आणि टर्न मारल्यावर तो लँडस्केप जो पाहायला मिळतो ना, एक नंबर आहे. अरे काय करतोय भाई, अरे खरं खरं. हा बघा, मध्ये शूज खाली लागतात रोडवर. मंडळी येऊन पोचलो आपण आता सावर्डेला. वाजल्यात 12:15. संगमेश्वर रेल्वे स्टेशन इकडे आहे. संगमेश्वर रेल्वे अर्धे इथे वरती गेलं की येतं संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे बघा इकडे. सुखाचे दिवस संपले, दिवस नसेल रस्ते संपले, आता लागले आता पुढे खराब रस्ते. आता इकडून प्रॉपर आपले खराब रस्ते सुरू आहे बघा इकडे. मारे टोपे गंडरी. पुढे पेवर ब्लॉक्स पण आहेत असे बघा. जय हनुमान. आता पुढे आपले संगमेश्वर टू लांजा रस्ता कसा आहे हे पाहायला जरा मजा येईल.
आणि पुढे पुढे रस्ते जरा लागलेत खराब. हे बघा इकडे तिकडे लेफ्टला कामं जोरात सुरू आहेत त्या साईडला. ते बघा तिकडे लेफ्टला. म्हणजे तो रस्ता होणार, मग तो ओपन करणार, हा रस्त्याचं काम सुरू करणार. बापरे बापरे, बहुत टाइम है भाई, बहुत टाइम है. आता माझा काय कॅमेरा लवकर बंद होणार नाही. शाबाश 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 शाबाश. चला तो टर्न जरा बरा आहे. टर्नच्या आधी रस्ता बेकारच आहे. मध्ये मध्ये खड्डेच आहे बघा इकडे. अरे कसला बरा आहे, तो पण खराब आहे. चालेल टर्न. हा बघा इकडे. अरे टोपी गंडेरी. ते आई तेच म्हणते संगमेश्वरला तुमचा हालत बेकारच आहे काय. वाजलेत बरोबर 1:10 आणि येऊन पोचलो आपण संगमेश्वरला. हे बघा संगमेश्वर बस स्टँड. लेफ्ट मारलं की देवरुख, स्ट्रीट आपलं हातखांबा पाळली लांजा. आणि इकडे हे ब्रिजचं कामं जोरात सुरू आहेत. जोरातच सुरू आहेत, बाकीचं काय नाही आहे. आयला नो इम्प्रूव्हमेंट, नो इम्प्रूव्हमेंट. आपले ट्रक्स बघ एवढे आहेत. हे बघा संगमेश्वर सोडले आपण आता. पुढे पण रस्ते बेकारच आहे. हे बघा, आणि त्याच्यामुळेच ट्रॅफिक पाठी जाम होतं. रस्ते पण बेकार आहेत. ब्रिजकडे पण जरा लफडी चालू असतात ट्रकची. अरे 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 अरे. हो मस्त वाटतं बघा ते. गो स्लो, ऑफकोर्स स्लो जाणार आहे. पेवर ब्लॉक्स, खड्डे, ग्रेवल सर्व इकडे या साईडला आहे. हे बघा हे बघा, आई शपथ. इकडे हॉटेल गणेश कृप आहे. इकडे जेवण मस्त असतं. इकडे मोदक पण चांगले मिळतात. आता विचार केला होता का जेवायचा, पण फ्रँकली बोलते इतकी भूक लागलीच नाही. कारण 11 वाजता आपण तो वडापाव खाल्लेला आहे ना, त्याच्यामुळे एवढी भूक नाही आहे. तर पुढे बघू. चला पुढे पण रस्ता अजून बेकारच आहे. हा बघा. अरे 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 अरे. आणि मग तो डायव्हर्जन घेऊन आपण जातो त्या साईडला. विकट आहे, विकट आहे अवस्था, विकट आहे. डायव्हर्जन बेकारच आहे. हा बघा, धूळ बघा, धूळ. चला आत्ता कुठं लागला आपला चांगला रस्ता. चला इकडे रस्ता जरा पुढे बराच आहे. साईडला राईटला बघा दगड धोंडी फोडून ठेवलेले आहेत. JCB आराम करतोय. व्हेरी गुड. पुढे रस्ता बेकार आहे.
बघा पुढे रस्ता बेकार आहे. तर आता आपण क्रॉस करतोय परचुरी क्रॉस करून आपण चाललोय पुढे. रस्ता अजूनपर्यंत बेकारच आहे. हे बघा परचुरी बेकारच आहे बघा. इकडे पावसामध्ये जर मजबूत वाट लागायचं मजबूत. छायला फुल ऑन ग्रेवल्स. आणि मग आता लागला आपला सिमेंटवाला रस्ता. हा 2 वे. जरा थांबूया आता, जरा पाणी पिऊया, तहान जोरात लागले. थँक्यू. हां, तर आपण जरा थांबलो होतो. DJI कॅमेऱ्याची बॅटरी चेंज केली, माईक चेंज करून घेतला, कारण माईकची बॅटरी उतरली होती. ऑलमोस्ट सकाळी 7ला सकाळी 7 वाजता जी माईक ऑन केला होता तो आत्ता दुपारी 1-1:15ला मी तो बंद केला आहे. तरी बॅटरी 20 ते 25% होती. पण विचार केला थांबलो, चेंज करून घेऊ, टेन्शन नाही, फुकट. परत कुठे मध्ये बंद पडली तर त्याला आपलं रेकॉर्डिंग होणार नाही. त्यासाठी जरा पाणी वगैरे प्यालो, मोबाईल चेक केला, मोबाईल स्टोरी टाकली. माझं इंस्टाग्राम सँडी_व्हील नक्कीच फॉलो काय विचारू नका. तिकडे आपले अपडेट्स लवकर येतात आणि यूट्यूबवर व्हिडिओ जरा लेट येतात त्यासाठी. बाकी पुढे रस्ता आता चांगला आहे, पण मध्ये पॅचेस आपल्याला खराब लागतील. आधी पॅचेस जरा चांगलेच खराब होते, पण आता पुढे रस्ता जरा बरा आहे. मी आधी विचार केला होता की देवरुख मार्गे जाईन. हा बघ खड्ड्यामध्येच हा खड्डा आला की हलतो. हां, तर मी विचार केला आधी देवरुख मार्गे जाईन म्हणून. आता इकडून पण एक रस्ता आहे, आपण जाऊ शकतो टुवर्ड रत्नागिरी. सही ना. चला, आता एक बॅड पॅच आय थिंक सो लागलेला आहे. हा बघा, हा एक मध्ये बॅड पॅच लागला आहे. पावसाने काळं केलं ढगं बघा. हे बाबा घरी पोचू दे आणि मग काय तू पड रे बाबा. एवढं मस्त सुकं आणलं आहे, सुकं घेऊन जा. परत रेनकोट घाला वगैरे नको बाबा. खरोखर प्रॉब्लेम काय, रेनकोट घालू इश्यू तो नाही आहे, पण पॅन्ट नाही आहे रेनकोटची. फालतूमध्ये शेवट ते एका तासासाठी भिजू आणि काय नाही. पुढे बघा रस्ता कसा आहे. चला आलो बाबा. धूळ बघा शी. थांब तुझ्या पुढे जातो. हां बस. चला, एक पॅच चांगला लागला होता, आता पुन्हा रस्ता लागला आहे बेकार. आणि पुढे तो लेफ्ट आहे देवरुखसाठी, देवरुख पुणा मार्गेसाठी. हा पण एक पॅच बेकारच आहे. आणि जेवढं मला आठवतं आहे हे गाव आहे वांद्री. हा, हे वांद्री गाव आहे आणि इकडे ते मंदिर आहे या वांद्री गावाचं आहे बघा. इकडे मस्त ना, खाली मंदिर आहे बघा ना. पावसामध्ये पाणी भरत असेल चाल इकडे ना. हे बघा बेकार ग्रेवल बिवल्स खड्डे बिड्डे सर्व याच्यामध्ये ते बघा. फुल ऑन ग्रेवल्स. चला, लागला आता चांगला रस्ता. चलो, धूळ बघा यार. जाऊ काय. चला.
हा एक पट्टा मला जाम भारी आवडतो बघा ना, मस्त वाटतो यार पट्टा हा, एक नंबर आहे. फुल ऑन हिरवगार आणि मध्ये घर आहे. बाकी हा पट्टा मस्त आहे. हा बघा, तर मंडळी तो चांगला संपला. आता लागला जरा बॅड पॅच. हो 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 हो, अरे रे 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 रे, अरे रे अरे अरे, बापरे, इकडे पाऊस पडून गेला वाटतं. फुल ऑन चिकलडं रे इकडे. पाऊस आला, पाऊस आला. अरे बाबा थांब ना जरा, एक तास थांबशील जरा, काय हो. थांबून कोट घाला आता. थंड थंड लागतं यार. अरे तू घाल, थांब. थांबा थांबा थांबा. तर मंडळी साईडला थांबलो होतो, पाऊस आला होता म्हणून रेनकोट घालायला. रेनकोट घालायला गेलो आणि पाऊस गुल झाला. हे बघा, आता फुल ऑन झालं चिखल चिखल. अरे देवा, हे बघा. आईला आयुष्य बच्चा लागला फायनली सिमेंटवर रस्ता. काळी ढगत अजून आहे तिथूनपर्यंत आणि फुल ऑन धुकं पसरलं पुढेच बघा. आणि आता इकडे पुन्हा लागला आपला खराब रस्ता बघा. मग देवरुखा जो लेफ्ट येईल ना त्याच्या आधी. बापरे, बघा कसं दिसतंय बघा ते. छायचा गो, वाट्या वाट्या. काय ते, हो तर काय तेच तर ना. हा बघा, हा जो लेफ्ट आहे तो लेफ्ट जातो टुवर्ड्स देवरुख, मार्लेश्वर, पुणे, कोल्हापूर. ते बघा हा वाला वापरायचं स्ट्रीट. रत्नागिरी लांजा, लांजा ऑन बोर्ड, क्या बात आहे. हा बघा, इकडे आल्यावर ना म्हणजे बाव नदी गाव सोडल्यावर ना एक रस्ता खाली जातो. हा रस्ता खाली जातो ना, तो डायरेक्ट बाहेर पडतो आपला पालीला. म्हणजे आपल्याला हातखांबा, निवली गाडू का लागत नाही. ऑलमोस्ट आपले 8 ते 10 किलोमीटर वाजतात. आपण लास्ट टाइम पण इकडून गेलो होतो, पण आता विचार करतो आपण जर हायवे शूट करून दाखवतोय तर आपण इकडून गेलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला अपडेट माहिती पडेल निवली घाटाचा, हातखांब्याचा. तसं हो, क्या नजारे. का धुके वगैरे हळलं तिकडे. मंडळी तो ढग बघा, मस्त वाटते बघा ना. ढग आहे की काय माहिती नाही. काय ते आई, ते ढग आहे की
नाही नाही, खाली वाहतो, खाली येतो बघतो. फॉग आहे काय का ते, फॉग आहे, स्मॉग कळत नाही का, धुक्या कळत नाही इकडे, हो ना ते. चला आता आपण, हा वाला घाट आहे निवळी घाट. चला मंडळी, सिमेंटवाला संपला, आता लागला पुन्हा ग्रेव्हल्सचा रस्ता. बघा हा इकडे फुलॉंग ग्रेव्हल्स वाला, हा पॅच जरा बेकारच आहे आणि पावसामध्ये अजून बेकार होतो. स्विमिंग पूल. अरे रे अरे रे रे, काय सांगू. आपण काच लावून घेऊया आपल्या ह्याची, हेल्मेटची, लफडी नको. चला आलं. इकडे पण टोलचं कामं सुरू होते बघा इकडे. तर मंडळी वाजले आहेत 2. हां 2ला 5 मिनटं आहेत आणि येऊन पोचलो आपण आता इकडे निवली फाट्याकडे. हे निवली फाटा आहे हे बघा इकडे. राईट मारले की टुवर्ड्स गणपतीपुळे, जयगड राईटला. कामं जोरात आहे, टुक 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 टुक. या निवली फाट्याकडे थोडाफार रस्ता जरा खराब आहे, थोडाफार असं आहे. मध्ये एक पैसा जरा बेकार आला आहे. आणि कसं आहे, थांब ना. आणि इकडून पण एक रस्ता आहे, आय थिंक हाच रस्ता आहे. हा रस्ता स्ट्रेट बाहेर पडतो डायरेक्ट आपल्या हातखांबाला. हातखांबा गावची गाव लागतं ना, तिकडे बाहेर पडतो, म्हणजे आपल्याला तो हातखांबा फाटा लागत नाही. आणि आता येऊन पोचलो आपण हातखांब्याला. हा हातखांबाचा फाटा आहे, राईट मारले की रत्नागिरी, लांजा कोल्हापूर स्ट्रेट आहे. हे काय रिंगा रिंगा असं जायचं आहे, मग असं जायचं आहे. अरे वा, मग असं जायचं आहे. अरे वा, पर असं जायचं आहे. पर असं जायचं आहे. अरे पुढपर्यंत आहे, पर असं जायचं आहे. म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे, म्हणजे इकडे कसं ॲक्सिडेंट वगैरे होतात ना, त्याच्यामुळे ते असं लावून ठेवलं आहे. चला पुढे लागलं बॅड पॅच. अच्छा, मारे टोपी. ओ भेंडी, हवा 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 हवा, खड्डा बघा. यायला हळू हळू हळू, काय घाई नाही, हळू हळू हळू. हा पण पॅच खराब आहे, तो बघ त्या साईडला तिकडे. हा बघा इकडे फुल ऑन ग्रेव्हल्स. आता हे गाव आहे हातखंबा गाव. तुम्हाला जो रस्ता दाखवला ना मी, हा शॉर्टकट, आणि बोललो की हातखंबाला बाहेर पडतो, थांब दाखवतो पुढे कुठे बाहेर पडतो त्या. अरे बापरे, ट्रक 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 पे ट्रक, ट्रक पे ट्रक. हा बघा, हा रस्ता ना इकडे बाहेर पडतो, बस आली थांबा. हा बघ इकडे इकडून तो रस्ता बाहेर पडतो, इकडून.
मग पुढे पुढे काय काही ठिकाणी बेकार आहे रे, अगदी बेकार पॅच खराब आहे. खायला लहान पुरवून घेऊन जातो रे बाबा, आरामात जावा रे बाबा. पुढे पुन्हा लागलाय बॅड पॅच हा बघा, फुल ऑन ग्रेव्हल्स. अरे रे रे, अरे रे, अरे रे, अरे रे, अरे रे. हा चला, लागलाय पुन्हा एकदा बेकार पॅच. आणि बेकार मग कसा माहिती आहे, फुल ऑन ग्रेव्हल्स आहे, फुल ऑन ग्रेव्हल्स आहेत म्हणून जास्त भीती वाटते. पुढे लागला आपला सिमेंटचा रस्ता, 2 वे. आता विचार करतो इकडेच कुठेतरी जेवायचं. किती वाजलेत? 2:15. ओके. पुढे काळं मजबूत केलं त्याला, ते बघा मंडळी. वाजलेत 2:15, 2:16 आणि आपण फायनल येऊन पोचलेत पालीला. हे पाली आहे, पाली रस्ता बाबा. हो, पाली रस्ता अवस्था, पालीला रस्त्याची अवस्था बेकार आहे रे. पालीला स्टार्टिंग रस्ता बेकार आहे, मग पुढे पुढे जरा रस्ता चांगला आहे. परत लागतो बेकार रस्ता बघा इकडे. आता आपल्याला घ्यायचं आहे राईट फॉर लांजा. काय खड्डेच बघा याच्या यायला, अवस्था विकट विकट. हे बघ, लेफ्टला कोल्हापूर आहे आणि राईटला आपला लांजा, लांजा राजापूर आहे बघा इकडे. हा हो, बापरे. और रस्त्याची अवस्था बघा इकडे पाली क्रॉस केल्यावर. काय ना, हा बघा चमारी हायसा गो. अरे रे 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 रे, हा चला बा, आलो आपण हायवेला. आलो आपण फायनली, आपण हायवेला आलेलो आहोत. अच्छा, आपल्याला हा डायव्हर्जन घ्यायचं जायला तिकडे. डायव्हर्जन किती बेकार आहे बघा, तिच्या मारे टोपी आयशा. चला, आता 20 मिनटात आपण येऊन पोचू आता लांजामध्ये. येस, म्हणजे एक हॉटेलचं नाव आलं आहे, मी तुम्हाला बोलो देवभूमी. हे देवभूमीकडे आहे, हे बघा इकडे लेफ्टला, हे बघा इकडे इकडे. ओके, जेवूया ना देवभूमीकडे, इकडे इकडे जेवूया. चला, आणि हे प्युअर व्हेजच आहे. म्हणजे बाबा, आता यांच्याकडे काय अवेलेबल आहे जेवढं ते बघायला पाहिजे मेन म्हणजे.
चला आता आपण इकडेच बसूया. इकडे मी आधी पण जेवायला आलो होतो. जेवण चांगलं आहे, टेन्शन नाही. विचारूया काय आहे पहिलं. वडा प्लेट. आता खायला काय मिळेल? खायला मिसळ आहे, वडा मिळेल. अच्छा, हे राईस प्लेटमध्ये काय भाजी वगैरे आहे? राईस प्लेटमध्ये भेंडीची भाजी आहे ना, आणि वालाची उसळ आहे. ओके. आणि त्यात चपाती वगैरे भात. 2 चपात्या, भात, डाळ, पापड. राईस प्लेटमध्ये एक भेंडीची भाजी आणि वालाची उसळ आहे, आणि वडा मिसळ वगैरे सर्व मिळेल. तर तुला राईस प्लेट घ्यायची आहे, भेंडीची भाजी, उसळ आणि चपाती भात भात सर्व आहे. 2 राईस प्लेट घेऊ पाहिजे तर. अजून नाही ना? मेंदू वडा सांबार. 2 राईस प्लेट घेऊया. आणि बटाटा भाजी मिळेल? बटाटा भाजी, कसली भाजी? बटाट्याची. बटाट्याची. हां, भेंडीची भाजी मिळेल. गरम मिळेल ना? हो, करायलाच लागेल ना. नाही हां, होईल ना लगेच. आता आहेत त्या 2 भाज्या देऊच ना. काय द्या? आता जी भेंडी आणि वालाची आहे ती देऊ ना. हां, नाही बटाटा भाजी म्हणतोय मी. भाजी हां, मिळेल. भाजी नको, भाजी भाजी चालेल मला. 2 राईस प्लेट देऊ. 2 राईस प्लेट करा आणि 1 प्लेट बटाटा भाजी करा. बस. हां, हो ना, बस ना. आणि तुमच्याकडे ई व्ही चार्जिंग तुमचंच आहे? आणि यांच्याकडे ई व्ही चार्जिंग पॉईंट वगैरे पण आहे रे, टेन्शन नाही. ते एक बरं आहे बाबा. जागा मस्त आहे. हां, खूप मस्त जागा आहे. हे बघा, वॉशरूम वगैरे पण इकडे क्लीन आहेत. म्हणजे इकडून लांजा हार्डली आय थिंक सो 15 मिनटं असेल. तर तुम्ही इकडे नाश्ता पाणी किंवा जेवण करू शकता फॉर शुअर. आणि प्युअर व्हेज आहे. हे बघा, आपलं ताट पण आलं इकडं. दही आहे, लोणचं आहे, कोशिंबीर आहे, भेंड्याची भाजी आहे. दही दोन्ही वाट्या देऊ. ना 2 टाकतो तेच, मी पण खाणार नाही. डाळ आहे दही आणि हां, थांब डाळ आहे. आणि हे एक आहे म्हणतात का, वाळाची भाजी. हां, दही नको. आणि इकडे हे सर्व पण आहेत लांजाचेच, इकडचेच आहेत. हे बरं वाटलं त्या बघून. त्याला आपण जेवण घेऊ. मी आपलं दहीची वाटी आणि काय म्हणतात ना, कोशिंबीर काढायला लावले, कारण मी दोन्ही खात नाही. ॲक्च्युली लोणचं पण खात नाही मी. लोणचं काढायचं करतो, जाऊ दे. तर आत्ता आपण जरा जेवण तुम्हाला सांगतो टेस्ट कसं आहे. चपाती मस्त गरम गरम आहेत, चांगलं आहे. आणि भेंडी माझी फेवरेट आहे. भेंडी डाळ आणि वाळाची भाजी. चांगलं आहे, नॉट बॅड. आणि आपण सांगितलेलं गरम गरम भजी ती पण आलेली आहे. खास दिले बनवून, एक नंबर. त्याला जेवण आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो आता मोटर बॉक्स सेटअपमध्ये. चला, थँक्यू. हो, वेलकम. तर निघालो आपण आता. जेवण चांगलं होतं. इकडे तुम्ही नक्कीच नाश्ता पण करू शकतात. आणि यांच्याकडे ऑफर पण चालू आहे. 99 रुपीजला अनलिमिटेड. सकाळी 8 ते दुपारी, सकाळी 8 ते सकाळी 8 ते 10 तसं. चला आपण निघूया आता. राहिलं फक्त 15 ते 20 मिनटं पोचायला. कधीच पोचलो असतो, पावसाने हैराण केलं. हो तर काय. चला पुढे परत लागलाय एक खराब पॅच. इकडे ना मध्ये मध्ये जरा पॅचेस जरा खराब आहेत. पुढे हे बघा, पुढे अशी अवस्था आहे घराची, रस्त्याची. अरे रे रे अरे रे अरे रे अरे रे अरे रे अरे रे रे. असेच मध्ये एक पॅच खराब येतो आणि मग मोठा पॅच चांगला येतो. आज चालू आहे. म्हणजे आफ्टर पाली टू लांजा रस्ता खूप बरा आहे, पहिल्यापेक्षा खूप बरा आहे. चला बॅक टू नवीन रस्ता सिमेंटवाला. आता इकडे पुढे पण सेमच आहे बघा. पुन्हा एक पॅच जरा बेकार लागलं आहे. खड्डे वगैरे, ग्रेवल्स वगैरे फुल ऑन आहे बघा इकडे. हो, पॅच जरा मोठा आहे रे. मोठा पॅच खराब आहे बघा. हो, पाण्याने खड्डे असे उठून दिसतात.
चालेल. हे बघा हे बघा, पुन्हा एक मध्ये पॅच विकार लागला. मध्ये चांगला रस्ता येतो, बेकार पॅच येतो, चांगला रस्ता येतो, बेकार पॅच येतो. हे चालू आहे. पाळीत लावण्याचा मध्ये ना रस्ता आधी चांगला होता रे, आता खराब झाला आहे. वेरळ वेरळ आपण आता पोचलो वेरळला. आता पुढे गेली वेरळचा घाट. ओम साईराम. हा बघा, हा आहे वेरळचा घाट. इकडे अजून ओल्डच रस्ता आहे. हा रस्ता ओल्डच आहे. काय माहिती इकडे काम कधी होईल. हा बघा, हा टर्न बघा वेरळचा. पहिला एवढा खतरनाक होता. हा बघा, पहिला आपण त्या साईडला जायचो, पण आता हा रस्ता ओपन केला ह्या साईडला स्ट्रेट. म्हणजे म्हणजे डोंगर मध्ये पोखरला आहे आणि मग बाहेर पडतो आहे. तर मंडळी फायनली आपण लांजाजवळ पोचलेलो आहोत. वाजले 3:20. अरे कुत्रा साईडला हो ना, या लोक मध्ये मध्ये चालले येत असतात. लांजाच्या जवळ जेव्हा आपण येतो ना, तेव्हा रस्ते आहेत थोडेफार खराब आहेत मध्ये मध्ये. आज बुधवार आहे काय? नाही, आज वार काय, शुक्रवार आहे. खूप काय बंद दिसतंय. म्हणून पावसामुळे लोक ज्याला घरी आरामच करतं वाटतं. हे बघा, इकडे बघा, विकट विकट अवस्था, विकट. क्षमारे. तर मंडळी फायनली येऊन पोचले आपण लांजामध्ये. हे बघा, लांजाचा पहिला पोल आहे, म्हणजे ब्रिजचा पहिला पोल आहे. आणि इकडे पण बोर्ड लागले, राजापूर स्ट्रेट, कणकवली स्ट्रेट, कोल्हापूर लेफ्टला. हा बघा इकडे. आणि अवस्था बघा लांजाची. पाऊस पडला ना, बेकार बेकार. आणि इकडे आता लागले, आता इकडे सिमेंट रोड करून ठेवलं आहे लोकांनी इकडे. तर इकडे आई घेते आता भाजी. वाजले किती सांगू, वाजले 3:24. फायनली आपण आपल्या घरी पोचलेलो आहोत. आणि वाजले बरोबर 3:36ला आपण घरी आलेलो आहोत. ते पण आईमध्ये भाजीवर घ्यायला थांबली, मध्ये पाऊस लागल्यामुळे 3 वाजता पोचलो असतो आपण. चला आता कधी जातो आहे आणि आपला गाडी शेडच्या खाली लावतो असं झालं आहे. थांब आई, इकडे आहे जरा. चला, गाडी लागली शेडच्या खाली फायनली. तर मंडळी आपण फायनल घरी पोहोचलो आहोत. आई तुला काय त्रास झाला? काही नाही, एकदम मस्त आलो की, कंबर बिंबर आलो की, पाय बी आलो की. तर ओके, म्हणजे वाटलंच नाही प्रवास केला. हा ऍक्च्युली नंतर पाऊस पडला म्हणून थोडाफार जरा कंटाळा आला. नाही तर बाकी मस्त रप्पा रप्पा बोललो. पाऊस नसला तर आपण 3-4 टायमा आलो असतो आरामात. येस येस. तर मंडळी तुम्हाला आईबरोबर पुन्हा एकदा बाईक राईड केलेला प्रवास कसा वाटला नक्कीच कमेंट करा. जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट बघून इंस्टाग्राम ID sandy__ कनेक्ट व्हा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुमचा खुश राहा आणि हसत राहा. बाय बाय. अजून एक गोष्ट, आपल्या गावी यायची आहे ना मजाच वेगळी असते खरोखर. माझं घर. चलो बाय बाय.